तिने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मला म्हणाली, बघ काही दिसतंय का ते, तुमच्यापैकी कुणाला तरी असंच अंधारातून जावं लागणार आहे. मग डोळे काय कामाचे, ते गळून पडलेलेच बरे. जरा जरा सगळ्यांनी थांबा, आपापल्या हातामधली कामं बाजूला ठेवा आणि मी काय बोलते ते ऐका. अरे वा, मॅडम भलत्याच चांगल्या मूडमध्ये आहेत. म्हणजे नक्कीच काहीतरी चांगली घोषणा होणार आहे. चांगली नाही तर अति चांगली घोषणा करणार आहे मी. आपण अहिल्याताईंच्या मुलाचं बारसं करायचंय या गुढीपाडव्याला. अहिल्याताईंच्या बाळाचं बारसं? अहो, आपण कसं करायचं? आपण नाही तर कोणी साजरं करायचं? नाही, तसं नाही जानकीताई. पण अहो, तुम्हाला तर माहितीये, त्यांच्या पोराकडे कोणी नुसतं बघितलं तरी भडकतात त्या. कधी नव्हे ते जरा अक्कल असल्यासारखी बोलली आहे सुगंधा. अगं त्या मुलाचं तोंड सुद्धा दाखवत नाही ती कुणाला. ती बारसं करू देणार आहे आपल्याला? आत्याबाई, ते काहीही असलं तरी युवराजचं बारसं धूमधडाक्यातच साजरं झालं पाहिजे. मी तर म्हणते आपण प्रभाताईंना सुद्धा बोलवूया. आणि तसंही अहिल्याताईंच्या आणि वामनदादाच्या मुलाचं बारसं आहे आणि त्या येणार नाहीत असं होणारच नाही ना. एकंदरीत तुझ्या बोलण्यावरनं असं दिसतंय की तू सगळं ठरवलेलं आहेस. मग आम्हाला विचारतेस कशाला? फक्त कोणी कुठली कामं करायची तेवढं सांग. कामं ठरलेलीच आहेत. आत्ताच घरामध्ये माऊचं बारसं झालंय ना, त्यामुळे तेव्हा ज्याने ज्याने जी जी कामं केली होती तीच कामं करायची. वेळ कमी आहे पण आता आपल्या सगळ्यांनाच कामाचा अनुभव आहे ना. त्यामुळे ठरलं, युवराजचं बारसं या गुढीपाडव्याला करायचं हे नक्की. नाही. माझ्या मुलाचं बारसं नक्की करणारी तू कोण? तुला तो अधिकार दिला कोण? तुझ्या मुलीच्या बारशाची बोलणी करायला मी आले होते का तुझ्याकडे? नाही ना? मग माझ्या मुलाच्या बारशासाठी तू घोड्यावर बसण्याची गरज नाही. अगं ती तुझ्याच मुलाचं बारसं करायचं म्हणतेय ना, मग तिचा अपमान करायची काहीच गरज नाहीये. मी कोणाचाही अपमान करत नाही. माझ्याकडे तेवढा वेळच नाही. मी फक्त एवढंच सांगायला आले की माझ्या मुलाच्या बाबतीतले सगळे निर्णय मीच घेणार आहे. त्यामुळे त्यात इतरांनी नाक खुपसायची गरज नाही. काकू काय झालं एवढं रागवायला? कारण जे मूल घरात आल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते ना, त्याच मुलाचं बारसं करण्यासाठी तुम्ही एवढे उत्सुक का आहात? आमचे चेहरे पडले होते कारण तू आम्हाला फसवलंस. मुलगी दत्तक घेणार असं सांगून तू मुलगा घेऊन आलीस. आणि तुझ्या या खोटारडेपणावर आमची ती प्रतिक्रिया होती. माझ्या अशा प्रतिक्रिया तुम्ही वारंवार देत आलात म्हणून मी अशी वागते. अहो, पण अहिल्याताई, तुम्ही जानकीताईंना बाकीच्यांसारखं का वागवताय? अहो, तुमच्या युवराजवर तुमच्यापेक्षा जास्ती जीव आहे त्यांचा. बोललीस मध्ये? मला वाटलंच होतं. नाही, कारण एवढे सगळे बोलतायत तर तू कशी नाही बोलली? अहिल्याताई, मी मोलकरी नाहीये या घरातली. मधली सून आहे. मला अधिकार आहे बोलायचा. हे बघ, तुझा हा जो काही शहाणपणा आहे ना, तो मला दाखवू नको. तिच्या समोर दाखव. कारण तुम्हा दोघींचं मूळ एकच आहे ना. पहिल्या बास, खूप बोललीस. जा आता तू इथं. एक बरं झालं, तिला तर कळलं. तिलाच नाही, या घरात सगळ्यांना कळलं पाहिजे. युवराजच्या या घरात येण्याने सगळ्यांच्या कपाळाला आठ्या आल्या होत्या ना.
कारण या घरात किल्लेदारांच्या प्रॉपर्टीमध्ये आणखीन एक भागीदार वाढला. हे काकू प्लीज, अगं किती खालच्या थराचा विचार करतेस तू. हा असा विचार घरातलं कोणीही करू शकत नाही. आणि जर केलाच ना तर तूच करू शकतेस. मी आता तुझ्या नादाला लागून वामन काका सुद्धा. आणि एक लक्षात ठेव, जर हक्काची भाषा करायची झालीच ना तर सगळ्यात पहिला हक्क माझा आहे, मग चिऊचा, मग माऊचा आणि मग तुझ्या युवराजचा. अमृता, ते वेळ आल्यावर सिद्ध होईल. आणि तू सासरी न जाता इथे माहेरी का बसलीये हे न कळण्या इतकी मूर्ख नाहीये. अहिल्याताई आता बास, उगीच विषय इकडे तिकडे भरकटायला लागला. या सगळ्याला जबाबदार तूच आहेस. या विषयाला सुरुवात तुझ्यामुळेच झाली. घरात मोलकरीण म्हणून आली होतीस ना, त्यामुळे सगळ्या खरकट्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायची तुला सवय झाली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं माझ्या मुलाचं नाव ठेवून झालंय, त्यामुळे त्यात इतरांनी नाक खुपसायची गरज नाही. दादा, तू माझ्या प्रपोजलचा काय विचार केलास? कसलं प्रपोजल? अच्छा, आता तुझ्या तेही लक्षात नाहीये का? सगळंच सांगावं लागेल तुला. मी वामन किल्लेदार, आपण एकाच घरात राहतो. धाकटा भाऊ आहे मी तुझा. वामन, नोकरीसाठी मुलाखतीला आलेल्या एखाद्या उमेदवारासारखं कशाला सगळं सांगतोस मला? का ओळख करून देतोय? पर्याय नाही माझ्या पुढे दुसरा. काल मी एवढं ओरडून सांगितल्यानंतरही माझं प्रपोजल लक्षात नाहीच आहे तुझ्या. वाईट वाटून घेऊ नकोस वामन, पण खरंच नाही लक्षात माझ्या. तुला फक्त तुझ्या फायद्याच्या गोष्टी तेवढ्याच लक्षात राहतात का? नक्कीच. आता तू जी गोष्ट बोलतोयस ती सुद्धा तुझ्या फायद्याचीच आहे ना. मला रमावती सहकारी बँकेचं चेअरमन पद हवंय असं मी तुला सांगितलं होतं. काय विचार केलास तू त्याच्यावर? अच्छा, तो मुद्दा होय. वामन, मी विचार केला त्यावर आणि पॅनलवरच्या काही लोकांशीही बोललो, पण त्यांचं असं म्हणणं पडलं की मिराशी साहेबांची आता फक्त 2च वर्ष राहिली आहेत, तर तेवढ्यासाठी का उगाच पॅनल बदलायचं. अच्छा, म्हणजे शेवटी तू तुझ्या मनासारखं केलंसच. माझ्या मनासारखं म्हणजे काय म्हणायचंय तुला? मला वेगळं काहीच म्हणायचं नाहीये. मी तुला आधीही सांगितलं होतं की आता माझा संसार वाढतोय, माझ्या गरजा वाढत आहेत, त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी एवढीच माझी अपेक्षा आहे. तुला काय म्हणायचंय ते कळतंय. ठीक आहे, आपण एखादं दुसरं महत्वाचं पद बघू तुझ्यासाठी. बँकेच्या चेअरमन पदापेक्षा अजून एखादं महत्वाचं पद असतं. महत्वाचं पद हवंय का आर्थिक स्थिती सुधारणारं पद हवंय? स्वार्थ आणि परमार्थ एकत्र साधला तर आवडेल मला, जसा तू साधतोस. राजकारण हा माझा व्यवसाय नाहीये वामन. पोटापाण्यासाठी काही पारंपरिक व्यवसाय आहेत. मी शेतकरी आहे खरा,
निवडणुकींच्या फॉर्मवर लिहिलंय बरं असतं, मी शेतकरी आहे ते तिथे सांग. मला कशाला ऐकवतोयस? नाही, एवढ्यासाठीच सांगतोय म्हणजे तू त्या प्रॉपर्टीवरही हक्क सांगू नयेस म्हणून. शेतातून येतं तेच माझं उत्पन्न आहे वामन. तुम्हा राजकारण्यांना मी शेतकरी आहे असं सांगताना खूपच बरं वाटत असेल ना, पण कर्जाच्या बोजाखाली तुमच्यापैकी कोणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे असं कधी ऐकण्यात आलं नाही रे. हा? रब्बी पिकं आणि खरीप पिकं याच्यातला फरक तरी माहितीये का रे दादा तुला? हो, सॉरी, चुकलंच माझं. बागायतदार शेतकरी तुम्ही. विहिरीवरचा पंप सोडला की त्यावर तुमची पिकं डोलायला लागतात ना. नेमका तुझा प्रॉब्लेम काय आहे हेच मला कळत नाही वामन. माझं यश तुला खुपतंय का तुझं अपयश तुला अस्वस्थ करतंय? अरे माझ्या किल्लेदार बंधूंनो, रमावतीच्या सहकारी बँकेच्या चेअरमन पदावरती वामनरावला तुम्ही बसवताय. याच्यापेक्षा कितीतरी पटीनं कर्तबगार अशा या परशुराम किल्लेदारला कुठल्या पदावर बसवायला पाहिजे विचार करा. काय परशु, सर्कशीमध्ये जसे जोकर वाघसिंहांच्या खेळांच्या मध्ये येतात आणि मनोरंजन करतात ना, तसं घरातल्या प्रत्येक महत्वाच्या चर्चेत तुला यावंच लागतं ना. हा? झालं असेल आता मनोरंजन करून तर गेलास तरी चालेल. हे डुप्लिकेट किल्लेदार, बायकोच्या पदराखालचं वटवा गुळतू. बायको सांगेल तसं बोलणार रे. रोज मला वाटतं वाईल्या वहिनी यादी लिहून देतात काय काय बोलायची त्याची. आज यादी विसरलेली दिसतेस कुठेतरी. परशु, आजपर्यंत मी कोणाच्या कानाखाली वाजवलेली नाहीये, पण जर वाजवली ना तुझ्याच वाजवी. पण तू मारल्यानंतर तुझं काय होईल याचा तू विचार न केलेलाच बरा. कळलं की नाही? आणि माझ्याशी भांडण्याआधी अहिल्या वहिनींची परवानगी घेऊन ये. परशुची भांडू का? दादा, त्या सहकारी बँकेचं चेअरमन पद तू मला द्यावं अशी मी तुला विनंती करतो. या पदासाठी एक अट असते माहितीये, तुमचं क्रिमिनल रेकॉर्ड स्वच्छ असावं. त्या बाबतीत तुझ्याबद्दल काय बोलणार रे परशु? मी आता एक गंमत करतो. माझ्याच कानाखाली झांज वाजवतो आणि पोलीस स्टेशनात जाऊन तू वाजवली म्हणून तुझ्या विरोधात कंप्लेंट करतो. तुझा बी क्रिमिनल रेकॉर्ड खराब होईल. मला ना हसू येतं तुझं, खरंच हसू. हसू नकोस मग तू आता. पण आता असलास तर नंतर कधीच आयुष्यात हसू शकणार नाहीस असा बंदोबस्त करेन मी तुझा. बस झालं परशु. आता पुढल्या 1 मिनिटात जर तू इकडनं गेला नाहीस तर माझ्यावर केस होईल. तुला मारल्याची. ठीक आहे इथून. तू बाबा दैवत आहेस तू माझं. तुझ्यावर कशी केस होऊन चालेल. नशीब माझं, मला हाकलून दिलं नाहीस असं. वेळ आली की तेही करेन. ती वेळ माझ्यावर आणू नकोस. आपण होऊन निघ इकडनं. रड. खरं म्हणजे जरा जास्तच रड. आणि महत्वाचं म्हणजे थांबू नकोस. हा, ऑल द बेस्ट. काय ग, काय झालं? एवढं हळूहळू का रडतेस? जरा मोठमोठ्याने रड ना, चांगला आवाज येऊ दे. अमृता भास, आता या घरामध्ये मला शांतपणे रडून सुद्धा देणार नाहीये का कोणी? अगं मग कोण अडवतंय तुला? उलट मी तुझ्या रडण्याला पाठिंबाच देते. आणि फक्त माझाच नाही, घरातल्या सगळ्यांचा पाठिंबा आहे तुझ्या रडण्याला. अमृता भास, चिडायचंच झालं ना तर मी तुझ्यावर चिडली पाहिजे. काय समजतेस काय ग तू स्वतःला? दरवेळी एकाच दगडाला कशी ठेचाळतेस? मूर्ख आहेस.
किती चांगल्या भावनेने मी त्यांच्याशी बोलायला गेले होते की युवराजचं बारसं करूयात म्हणून, आणि त्या आणि तुला काय वाटलं ती लगेच तुला पायगड्या घालायला येईल, तुझं कौतुक करत तुझ्या गळ्यात पडेल का? अहिल्या काकू आहे ती. तू जरी हे नसतं केलंस ना तरी तिने उलट्या बोंबा मारल्याच असत्या की स्वतःच्या मुलाचं बारसं वाजत गाजत केलं आणि आमच्या मुलाकडे कोणी डुंकूनही पाहिलं नाही. म्हणून तर मी सगळा घाट घातला होता ना. माऊपेक्षा सुद्धा जास्त थाटामाटात त्याचं बारसं करायचं असं ठरवलं होतं मी. जाऊ दे ना, तुला तुझ्या उत्साहाचं बक्षीस मिळालं ना तरी नशीब आत्या आजी तिथून निघून गेली, नाही तर सगळ्यात जास्त तिचीच बोलणी खायला लागली असते तुला. सतत एकच चूक कशी करतेस ग तू? का त्या बाईच्या नादी लागतेस? पण मग काय करू सांग ना. मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, पण जर युवराज रडत असेल तर मला नाही राहवत. माझी पावलं आपोआप तिकडे जातात. तुझे पाय नसतील थांबत ना तर आता मनावर दगड ठेवून ते थांबव. जानकी आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. अगं वामन काकासारखा माणूस तुझ्या शब्दावर नाचू शकतो तर पण काय करणार अशा परिस्थितीत? माझ्यामुळे उगीच तू त्यांच्या वाकड्यात शिरलीस. आता त्या काय करणार? जाऊन वामनदादांना नको नको ते सांगणार आणि या विषयाला वेगळं वळण लागणार. विषय आणखीन चिघळणार. वामन काका जर तिचं ऐकून माझ्याशी वाद घालायला येणार असेल ना तर मीही त्याच्याशी वादच घालेन. का म्हणून प्रत्येकाने दरवेळी त्यांना घाबरून राहायचं? त्यांनाही ऐकवणारं कोणीतरी असलंच पाहिजे आणि ते काम मी करते. आणि या सगळ्यामुळे होतंय काय? आपल्याच घरामध्ये वाद होत आहेत. जानकी, वाद तसेही होणारच आहेत. तू आणि मी फक्त त्याला कारण होतो इतकंच. आपण काहीही न बोलता शांत जरी राहिलो ना तरीही ते वाद उकरून काढणारच. मी वामनदादांशी जाऊन बोलणार आहे. छान, म्हणजे आगीतून फुफाट्यात पडणार आहेस. हो, कारण तो अहिल्या काकूची स्त्री ओढणार ना. एव्हा ना इथे काय घडलं ना ते सगळं सांगूनही झालं असेल. अहिल्या काकू म्हणाली असेल ते लोक नको नको ते बोलतायत तुमच्याबद्दल. मी जे काय बोलले ना ते तर मीठ मसाला लावून एव्हाना पोचवलंही असेल तिने काकापर्यंत. अरे देवा, म्हणजे आता हे सगळं ऐकून वामनदादा पुन्हा मलाच शिव्या घालणार तर. पण यावेळी तू ऐकून घेऊ नकोस, नाहीतर डोक्यावर बसतील ते. आणि इथून पुढे तुम्ही आणि तुमची मुलं फक्त तिच्या शिव्या ऐकत राहाल. जे काय व्हायचंय ना ते आता होऊनच जाऊ दे. नाहीतरी आज ना उद्या ते घडणारच आहे ना. पण आता माघार नाही. जानकी, इथे आहेस तू? मी कधीपासून शोधते अगं तुला. का? मला तुझे डोळे बघायचे. का काय झालंय माझ्या डोळ्यांना? अगं काय झालं काय? डॉक्टरांकडे जाणार होतीस ना तू? आज नाही, उद्या माऊला घेऊन जाणार आहे. माऊसाठी नाही, तुझ्यासाठी म्हणतेय मी. सकाळपासून तुझे डोळे लाल झालेत ना. अमृता, तू सुद्धा ना. तुला म्हटलं होतं ना की काहीतरी डोळ्यात गेलं म्हणून लाल झाले असतील. आणि आत्याबाईंचं ठीक आहे, त्या काळजी करतात. पण तू सुद्धा घाबरायला लागलीस. नाही अगं, हे सगळं मी जे काही बोलते ना ते माझं मत नाहीये, आत्या आजीचंच मत आहे. मगापासून तिने मला इतके वेळा सांगितलं ना की जा जाऊन तिच्या डोळ्याला काय झालंय का बघून ये. त्या माझी जरा जास्तच काळजी करतात हे मला माहिती आहे. पण तरी डोळेच का? खरं सांगू का, गेल्या 2-4 आठवड्यांमध्ये माझे डोळे सतत चुरचुरतायत. जानकी, गमतीचा भाग बाजूला राहू दे, पण खरंच एकदा डॉक्टरांना दाखवून ये. म्हणजे तसं तुलाही माहिती आणि मलाही माहिती आहे की त्याने काही फार होणार नाहीये, पण उगाच माऊला इन्फेक्शन नको त्यामुळे. बरं, मी जाऊन येईन डॉक्टरांकडे. तुमच्या सगळ्यांच्या समाधानासाठी नक्की जाऊन येईन. जाच. आणि आम्हा सगळ्यांच्या नाही ना तरी आत्या आजीच्या समाधानासाठी मात्र नक्की जाऊन ये. हल्ली तिला तुझी जरा जास्तच काळजी असते. आणि आता तर काहीतरी विचित्रच वागते. सारखं मला विचारत असते, वाकणीस आले का, वाकणीस आले का. वाकणीस काका ते कुठे गेलेत? अमावतीला गेलेत ते त्यांच्याच एका कामासाठी. पण तुला आत्या आजीचं माहिती आहे ना, एकदा तिने एका गोष्टीची काळजी करायला सुरुवात केली की प्रत्येक गोष्टीत तिला काळजीच दिसत असते. पण आत्याबाई कधीच कुठल्या गोष्टीची उगाचच काळजी नाही करत. त्या काळजी करतायत म्हणजे काळजी करण्यासारखं काहीतरी आहे एवढं नक्की. ते काही मला माहित नाही.
पण तू तुझी काळजी घे एवढंच सांगण्यासाठी मी आले होते. येते मी.